सुहास देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांचा वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा काल त्यांच्या राबोडी येथील कार्यालयात व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सुहास देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, तर संध्याकाळी राबोडी येथील कार्यालयातील नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती। यावेळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे रव्या हो इथे बघा आपल्या लिस्टावर बरी आहेत ना। तर आजच्या या बैठकीच्या निमित्ताने मला जावं दिला संदीप कर्डीकर। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये शिवसेनेचा भव्य पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आशर आय टी पार्क येथील कियारा बँक्वेट हॉल येथे ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 14, 15, 16 शिवसेना पदाधिकारी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, विभाग प्रमुख प्ररेश चाळके, माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ, माजी नगरसेविका कांचन चिंदरकर, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राधा फत्तेबहादूर सिंह, युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक, राहुल लोंढे, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांसह इतर
पदाधिकारी उपस्थित होते. तसेच माजी नगरसेवक रावते, परिवहन समिती माजी सभापती दशरथ यादव, विभाग प्रमुख डॉक्टर दिनेश मल्पे, उपविभाग प्रमुख कुलदीप तिवारी. यावेळी साधना पांडे यांच्यासह अनेक महिलांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला. या कार्यक्रमाअंतर्गत कार्यकर्त्यांना संबोधित करताना सर्व नेतेही दाखल झाले आणि यावेळी म्हणाले की 400 पार करण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आहे. महायुतीचा उमेदवार कोणीही असो, आम्ही सर्वजण एकजुटीने काम करून त्याला विक्रमी मतांनी विजयी करायचे आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात महिला शक्तीची अधिक उपस्थिती होती. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जेव्हा गुंडाळून ठेवण्यात आले आणि तेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या रूपाने शिवसेनेचा ठाण्यावाद खळून उठला आणि त्यांनी ठणकावून सांगितले, गाव पण आमचे आणि नाव पण आमचे, निशाणी पण आपणच घेतली आणि पक्ष सुद्धा आपण घेतला. एका वर्षात शिंदे साहेबांनी 2 वर्ष झालेली आहेत. एक मोठा झंझावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिला आणि त्यांनी दाखवून दिलं, शिवसैनिक आहे मी, अंगार आहे मी, तळपती तलवार आहे मी. म्हणून सगळ्यांनी एकदा जोरदार घोषणा देऊया. आज शिवसेना कार्यकर्ता आणि महिला कार्यकर्ता यांचा या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला होता. संदर्भ हा होता ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेचा उमेदवार कोणीही देवा, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो कोणी उमेदवार देतील, अजूनपर्यंत शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघात डिक्लेअर झालेला नाही. परंतु जो कोणी उमेदवार शिवसेनेचा देतील त्याला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा काम निर्धार मेळावा आज या ठिकाणी होता. आणि कारण शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा निर्धार जो केलेला आहे, तो निर्धार मेळावा आज त्यांच्याच मतदारसंघात कोपरी पाचपकाडी या मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी पार पडला. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यातील राजस्थानी समाजाने गणगौर जत्रा उत्साहात साजरी केली. भव्य मिरवणूक व शिवगंगा आरतीमध्ये समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाण्यातील राजस्थानी समाजाने गणगौर जत्रा मोठ्या उत्साहात साजरी केली. हा सण भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या पूजनार्थ मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वर्तकनगर येथील रेमंड मैदानावरती रविवारी राजस्थानी समाज ठाणे यांनी रेमंड रियालिटी, तुलसी स्टुडिओ आणि मीडिया पार्टनर दैनिक भास्कर यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचा आयोजक ओमप्रकाश झाजुका यांनी सांगितलं की जत्रेची सुरुवात भव्य शोभायात्रेने झाली. यामध्ये समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने नाचगाणी करून सहभाग घेतला. रेमंड हनुमान मंदिरापासून रेमंड हिमालय मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर गणगौर जत्रा नृत्य सादरीकरण, शिवपार्वती विवाह व नृत्यनाट्य सतीश अगरवाल या ग्रुपने सादर केले. समाजातील महिलांनी राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात इत्यादी राज्यातील सांस्कृतिक नाटक सादर केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी मेहंदी, टॅटू, बांगड्या, नेल आर्ट, सेल्फी पॉईंट, 360 कॅमेरा आणि लहान मुलांस 360 कॅमेरा आणि लहान मुलांसाठी गेम झोन अशा विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद लुटला. कार्यक्रमाची सांगता भव्य शिवगंगा आरतीने झाल्याचं संयोजक संजय चुरीवाला यांनी सांगितले. ठाण्यात प्रथमच वाराणसीतील कलाकारांकडून भव्य शिवगंगा आरती करण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंजली जाजू यांनी केले. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री रवींद्र चव्हाण, रेमंडचे संचालक SL पोखरणा, रेमंडचे CEO संदीप माहेश्वरी, आमदार निरंजन डावखरे, रेमंड रियालिटीचे प्रशांत राठोड, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच नीरज मोदी, राजीव अगरवाल, चंद्रकांत सराफ, हरिभगवान तोडी, विजय बसवतिया, सुनील
तिवर्रेवाल, महेश जोशी, ओमप्रकाश सोमाणे, विश्वनाथ बगरिया, प्रदीप गोयंका, मनोज दुधानी, दिलीप अगरवाल, नितीन बाजारी, मनीष बोरोलिया, कवी बोजोरिया, महेश गादिया, वीरेंद्र रुंगुटा, विकी अग्रवाल इत्यादी मान्यवर व राजस्थान समाज नागरिक बंधू मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। देखिए, ये गणगौर का जो त्योहार है ये राजस्थान का एक महापर्व है और ये पर्व राजस्थानी परंपरा है। इसको सुहागन जो लेडीज होती है इसको शादी के बाद इस कार्यक्रम को वो मनाती है और ये जो इनिशिएटिव है गणगौर का ये पूरे राजस्थान के जो समाज है और नॉट ओनली राजस्थान के समाज जो आजकल इस सब पूरे मतलब हिंदुस्तान में ये त्योहार बहुत जोर शोर से मनाया जाता है। मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा ये त्योहार बहुत धूमधाम से मनाया जाता है। इसमें जो महिलाएं हैं वो व्रत रखती हैं और अच्छे कपड़े पहनती हैं और अच्छी तरीके से कार्यक्रम होते हैं। जगह जगह पे सांस्कृतिक कार्यक्रम होता है। आई थिंक ये जो इनिशिएटिव है रेमंड ग्राउंड में रेमंड रियल्टी है स्पॉन्सर्ड पार्टनर, ये प्रोग्राम जो राजस्थानी समाज के जो यहाँ के थाने के उन्होंने जो ये काम किया है जो बहुत सराहनीय है और लोगों में बहुत जोश खरोश है और मेरी बहुत बहुत शुभकामनाएं है। इसको बहुत हर्षोल्लास तरीके से मनाया जाए। मैं राजस्थान पर्व पर राजस्थानी समाज का और बाकी सभी समाज का बहुत बहुत स्वागत करता हूँ और ये पर्व इतना महत्वपूर्ण है। राजस्थान में इसको बड़े धूमधाम से मनाया जाता है। ये पर्व स्पेशली जयपुर और उदयपुर में बड़ी शोभा यात्राएं निकलती है और आज बड़ी खुशी है कि यहाँ पे भी इसी पर्व को इतने धूमधाम से मनाया जा रहा है। एंड मैं सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और आशा करता हूँ कि आगे भी इसी तरह के प्रोग्राम होते रहेंगे जिससे बाकी समाज के लोग और यहाँ की संस्कृति से भी जुड़ सके और यहाँ की संस्कृति से अवगत करा सके। थैंक यू। ठाण्यात कलावंतांनी रांगोळीतून साकारले हरवलेले रामायण। हरवलेले रामायण पुन्हा कलावंतांच्या चिमटीतून उमटले आहे। कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचं दर्शन यातून घडेल असं प्रतिपादन ठाण्याचे भूषण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांनी केले। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये रंग भरण्यास प्रारंभ झाला आहे। नौपाडा विष्णुनगर येथील महापालिका शाळा क्रमांक 19 येथे वेद कट्टी यांच्या रंगावली परिवाराने साकारलेल्या रंग रामायण रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन चित्रकार बोधनकर यांच्या हस्ते पार पडले। यावेळी न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, सचिव डॉक्टर अश्विनी बापट, विश्वस्त अरविंद जोशी, विद्याधर वालावालकर, वंदना विद्वांस, निमंत्रक तनय दांडेकर, सहनिमंत्रक निखिल सुळे, भरत अनिखिंडी, शंतनू खेडेकर, कुमार जयवंत इत्यादी उपस्थित होते। गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या रांगोळी प्रदर्शनाचे हे 9वे वर्ष आहे। आपल्या व्यस्त दिनचर्येतून रांगोळी साकारणाऱ्या कलावंतांचे कौतुक करून चित्रकार बोधनकर यांनी हरवलेले रामायण पुन्हा कलावंतांच्या चिमटीतून उमटल्याचे सांगितले। कला अधिक रामायण आपली भारतीय संस्कृती याचे दर्शन यातून घडेल। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हे जुने वैभव कलेतून पुढे आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे। आज कलाकार उदंड झालेत पण रसिक घटले आहेत, तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईलपासून परावृत्त करणे गरजेचे असल्याचं आवाहन बोधनकर यांनी केले। यावर्षी गुढीपाडव्याला कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्याबरोबर परत काम करण्याची संधी मिळाली आणि एक चांगला प्रयोग आपण करण्याचा जो प्रयत्न केलाय तो यशस्वी झाला असं मला वाटतंय। पण याच्यापेक्षा आणखीन आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतील आणि कराव्यात असं मला वाटतंय। पण आज जी रांगोळी आपण साकारलेली आहे रंगवलीच्या कलाकारांनी सगळ्या त्यांनी रंग रामायण एक रामचरित्रावरती आधारित असं रांगोळीचं प्रदर्शन भरवलेलं आहे। आपण आज उद्घाटन झालंय आणि
याच्यामध्ये आपण रामजन्मापासून ते अयोध्या आगमन अशा पद्धतीनं 21 रांगोळ्यांचं आयोजन केलेलं आहे. श्री कोपेश्वर सांस्कृतिक न्यास आणि रंगवल्ली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे श्रीरामचंद्रावर आधारित रांगोळी प्रदर्शन आपण आणि तसेच आपलं शिवाजी महाराज राज्याभिषेकाला 300 वर्ष आपलं पूर्ण होत आहेत, 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपण आरमार प्रदर्शन ठेवलेलं आहे. या प्रदर्शनाची आत्ताच आपण उद्घाटन विजयराज बोलनकर यांच्या हस्ते आपण उद्घाटन करून घेतलं. हे आजपासून 10 तारखेपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 8 चालू राहील, दिवसभर चालू राहील. तर सगळ्या नागरिकांनी हा आस्वाद घ्यावा आणि तसेच त्यांचे रंगवली परिवारचे जे काही कलाकार आहेत त्यांचे खरंच मी आभार मानतो. ते दिवस रात्री इथे कष्ट करून खूप सुंदररित्या म्हणजे प्रत्येक रांगोळीचे जो राम आहे नंतर जटा आहे त्या प्रत्येकाचे एक्सप्रेशन हे बघण्यासारखे आहेत. तर मी सगळ्यांना विनंती करतो की इकडे प्रत्येकाने यावं आणि प्रत्येकाने ही रांगोळी आवर्जून बघावी. चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे. दरवर्षी ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवास लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे 17वे वर्ष असून यापूर्वी चरई येथे 12 वर्ष अशी एकूण 29 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे. या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येतात. मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 ते रामनवमी बुधवार 17 एप्रिल 2024 पर्यंत हा उत्सव येथे सुरू राहणार आहे. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील अशी या देवीची ख्याती आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध प्रधानाचार्य व यज्ञाचार्य शास मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. तर 9 दिवस येथे विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे. या मंदिराची उंची 70 फूट अशी आहे. तर देवीची सभा मंडप 24 बाय 24 फुटाचा असणार आहे. त्यामध्ये प्रभू श्री राम मंदिराचा गाभारा 16 बाय 16 फुटाचा असणार आहे. तर नरेंद्र बेडेकर आणि अश्विनी कानोलकर यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेखा आखण्यात आलेली आहे. तर जास्तीत जास्त भाविकांनी या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे. दाखवा ना राम मंदिर दाखवतो तुम्ही असं नाही हो, तुमचं फेस होतं पाहिजे. एक मिनिट ओ पाहिजे साहेब ओ. सर्व ठाणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा हा उत्सव चैत्र नवरात्रोत्सव उत्सव या ठिकाणी उद्या चैत्र शुद्ध गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या पासून सुरू होऊन रामनवमी पर्यंत हा सुरू असतो. या उत्सवामध्ये संपूर्ण ठाणेकर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सामील होऊन देवी मातेचं दर्शन घेऊन देवीची सेवा करण्याचा लाभ घेतात. अशा या उत्सवामध्ये संपूर्ण ठाण्यातील जनता मैदान पूर्ण तुडुंब भरलेलं असतं. देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो लोकांची गर्दी होत असते. त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होत असतात. या ठिकाणी 9 दिवस त्या कार्यक्रमादरम्यान ठाण्यातील सर्व क्रीडा क्षेत्र असो, साहित्य क्षेत्र असो, अशा क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देण्यात असतो आणि इतर त्याचप्रमाणे समाजातील अनेक समाजातील लोक सुद्धा या ठिकाणी समाजातील घटकांचा सुद्धा सन्मान इथे केला जातो. उदाहरण